राहुल पाटील बैलगाडा शर्यतीमध्ये एक नामांकित बैलगाडा मालक। राहुल पाटील यांना त्यांच्या मथुर या बैलाच्या विजयाच्या कामगिरीमुळे ओळखले जाते। राहुल पाटील यांना लहानपणापासून बैलगाडा शर्यतीचा नाद लागला। राहुल पाटील यांनी साताऱ्यातल्या काकडवाडीतून 15,000 रोख रक्कम देऊन पहिला खोंड खरेदी केला। राहुल पाटील यांनी काही वर्षातच मोठमोठ्या शर्यत शौकीनांशी ओळख निर्माण केली आणि बैलगाडा मालक व बैलगाडा ड्रायव्हर यांच्याकडून शर्यतीचे मार्गदर्शन घेतले। राहुल पाटील यांनी नाशिकमधून चिमण्या नावाचा बैल विकत घेतला होता। राहुल पाटील यांच्या चिमण्या बैलाने बिनजोड शर्यतीमध्ये राहुल पाटील यांचे नाव गाजवायला सुरुवात केली। राहुल पाटील यांनी टॉपच्या गाड्या मारण्यासाठी नाशिकच्या भगवान पाटील व शिवाजी माळी यांच्याकडून 15 लाख रोख रक्कम देऊन राजा आणि सोन्या बैल विकत घेतले, पण सोन्या बैलाची साथ जास्त दिवस टिकली नाही। सोन्या बैलाचे निधन झाले। राहुल पाटील एवढ्यावरच थांबले नाही, त्यांनी वैभव सरनोबत आणि सचिन सरनोबत या मित्रांकडून म्हैसूर जातीचा बैल हा करारावर व 2.5 लाख रोख रक्कम देऊन विकत घेतला। हा तो मथुर बैल ज्याने राहुल पाटील यांचे नशीब बदलून टाकले। बिनजोड शर्यतीमध्ये राहुल पाटील यांचे नाव टॉपवर नेले। मथुरने भारत केसरी 2023 तर महाराष्ट्र केसरी 2023 अशा मोठ्या शर्यती जिंकून दिल्या आहेत। यामुळे राहुल पाटील यांना बैलगाड्या शर्यतीतील एक नामांकित वस्ताद म्हणून ओळखले जाते।